पीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत स्कंद 6वा राधा कृष्ण. यामध्ये षष्टम स्कंदामध्ये अजामिळ उपाख्यानाचा प्रारंभ, विष्णुदूतांकडून भागवत धर्मनिरूपण आणि अजामिळाचे परधामागमन, यम आणि यमदूतांचा संवाद, दक्षाकडून भगवंताची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव, श्री नारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप, दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांच्या वंशाचे विवरण, बृहस्पतींकडून देवांचा त्याग आणि विश्वगुरूचा देवगुरू म्हणून स्वीकार, नारायण कवचाचा उपदेश, विश्वरूपाचा वध व वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंताच्या प्रेरणेने देवांचे दधीचे ऋषींकडे जाणे, दधीचे ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून वज्र निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण, वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत प्राप्ती, वृत्रासुराचा वध, इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण, वृत्रासुराचे पूर्वजन्म चरित्र, चित्रकलेतून अंगिरा आणि नारदांचा उपदेश, चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन, चित्रकेतूला पार्वती देवींचा शाप, आदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन, पुंसवन व्रताचा विधी. राधा कृष्ण. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हरीचे नाम धन्य न जाय हे लोक सांडून, तारी तसे जीव अज्ञ, गुणावगुण नच पाहे. कन्याकुब्ज नगराशी अजामिळ महाभ्रष्ट पापराशी, अंतकाळी पाहता यमदूताशी, पुत्रा नारायण हाक मारी, अंतकाळी नाम उच्चारित शब्द, अजामिळ झाला शुद्ध, पश्चातापी होऊन दग्ध, विरक्त झाला संसारी. विष्णुदूतांनी अजामिळाशी विमानी बैसविले आदरेशी, नेले वैकुंठ लोकाशी, नाम महात्म्य अगाध हे. हरीची भक्ती हरीचे नाम हाची आहे मुख्य धर्म, नित्य नामे करिता नेम, भवश्रवणे नती हरिदास, नामस्मरणी जया प्रीती, त्यांना न पिडावे कदापि, जे का विमुख मुकुंदाशी, त्यांना आणावे यमसदनी. प्राचीन बहिरचे पुत्र प्रचेतस, त्यांना पुत्र दक्ष प्रचेतस, पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र, प्रकट झाला पुरुषोत्तम, प्रशंसा करून दक्षाची, आज्ञा केली सृष्टी वृद्धीची, असिक्री नामक भार्या तयाशी, सांगून या गुप्त झाले. दक्षास अशिक्रीपासून हर्यश्व शबलाश्व पुत्र झाले जाण, नारदाने भेटता त्या लागून निवृत्ती मार्ग उपदेशिला. हे कळता दक्षाशी क्रोध आला बहुत्याशी, त्यांनी शापिले नारदाशी, करशी भ्रमण सदा म्हणे. घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्यासाठ, त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे. तो त्वष्ट्रापुत्र विश्वरूप जाण, देवगुरु झाला कारण, बृहस्पतीचा केला अवमान, इंद्र असता सिंहासनास्थ, गोविंद गायी अनसज्जन, ज्यावरी अनुग्रह करती जाण, त्यांचेच होई कल्याण, तस्मात गुरु आश्रवया. विश्वरूप इंद्राची नारायण कवच उपदेशी, तेने इंद्रा विजयी होशी, विधी विधान सांगितले, इंद्रे कवच धारण केले, सकळ दैत्यांशी जिंकले, त्रैलोक्यींचे राज्य मिळविले, श्रेष्ठ पाठ कवचाचा. विश्वरूपाची जन्मी मातृकुळ दैत्यखानी, म्हणून देवाशी चारोनी, हरवीर भाव दे दैत्यांना, इंद्रासकळता भेद, तया आला बहुक्रोध, विश्वरूप शिरांचा केला छेद, ब्रह्महत्या घडली तया. तुरष्टाने केले दक्षिणाग्नी हवन, वृत्रासुर केला निर्माण, देव भगवंता गेले शरण, गिळता शस्त्रास्त्रे वृत्ताने प्रगट होऊन भगवान, उपाय सांगती सुरा लागून, दधीची ऋषींची जाऊन शरण, असती त्यांच्या मिळवाव्या, त्याचे करावे वज्र निर्माण, इंद्र घ्यावे शस्त्रे जाण, जेणे वृत्रासुर नाशन, इंद्र हस्ते घडेल हो, धन्य दधीची सत्पुरुष, निज देह नितला सुकार्यार्थ, विश्वकर्म्याने निर्मिला वज्रास्त्र, इंद्र आव्हानी वृत्रासुरा, योग मार्गी देह त्याग, अथवा रणी मरणे चांग, हे जाणावे परमभाग्य, वदे वृत्रस्व सेनेशी, दधींची ऋषीचे नीत पोबळे, आणि श्रीहरींच्या कृपा मिळे, वज्राचे तेज असे आगळे, इंद्राशी म्हणे वृत्रासुर, जिकडे हरी तिकडे विजय, म्हणून माझा होईल पराजय, माझे मनी वासनालय, हरिभक्तांचा होईल सेवक, स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत, श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे ठाई लागो हे. इंद्र आणि वृत्रासुर युद्ध करती घनघोर, नारायण वर्म स्मरे इंद्र, तेने त्याचे रक्षण झाले, शिर पडता भूमीवर, आत्मज्योत निघाली प्रखर, धन्य धन्य वृत्रासुर झाला मुक्ती भगवत स्वरूपी. वृत्रासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या, ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेघ करविला, यज्ञपुरुष नारायण त्याच्या ध्याने केला यज्ञ, ज्याचे नाम पतित पावन, ब्रह्महत्या पाप गेले. वृत्रासुर देत मोगुनी, काय कारणे हरीचे कचरणी, ऐकोनी परीक्षित वाणी, शुकवदती वृत्र पूर्वजन्म, चित्रकेतू राजा भौम, सांगी अंगिरास दुःखांचे कारण, अंगिराने चरू सिद्ध करून दिधला महाराणीस, राणीस यथाकाल पुत्र झाला, स्तुती विखार देते बालकाला, पुत्र शोक होता रायाला, तेथे पातले दिव्य पुरुष, म्हणे सांडे पुत्र शोक, कवनाचा पुत्र कैसा जनक, सकल संबंध मित्या देख, विवेक चित्ते धरी बापा, चित्त दे भगवत चरणाशी, इंद्रिय निग्रह जर करीशी, पावशी संकर्षण देवाशी, वदले दुर्वास नारद झाला उपदेशित, जप केला
झाल्या अंतःकरणात संकर्षणाचे दर्शन होतं. धन्य झाला चित्रकेतू, वदले भगवान संकर्षण, तुझं शुद्ध भक्ती दिली जाणं. माझे जयाला विस्मरण, जन्म मरण तो पावे. विमानी वैसून भ्रमत असता, शिव वामांगी गिरिजेस पाहता. चित्रकेतू उपहास करिता, शाप मिळे असुर योळीच. हात जोडून चित्रकेतू म्हणत, मी शापाचा स्वीकार करीत. तुझ्या चरणी प्रणिपात, शापानुग्रह मज समान असे. असो मागील अनुसंधान, कश्यप अदिती संतान. कथिले तो द्रष्टयादित्यान, कथितो वंश दितीचा. काश्यपे दिला नेम पुंचवन, इंद्र करी कपट संश्लेषण. यास्तव दितीचे पुत्र मरुद्गण, पावले देवेंद्रामुळे. ऐका पुंचवन व्रतविधान, प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदे पासून. करून षोडोपचार पूजन, व्रतस्थ राहावे विष्णुप्रती. सांगता दिनी कार्तिक मासात, चरोशी जबाबा दुधात. देऊने 12 आहुती होमात, शेष चरू द्यावा पत्नीशी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे षष्ठोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधा कृष्ण.